तर ऑल इंडिया सैनिक स्कूल 2024 चा निकाल जस्ट लागलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत की ऑल इंडिया सैनिक स्कूलचा निकाल कसा चेक करायचा आहे, डाउनलोड कसा करायचा आहे. त्याचबरोबर ई काउन्सिलिंगची डेट आहे ती आता जस्ट चालू होणार आहे मुलांची. तर ई काउन्सिलिंग जे आहे ते उद्यापासून समजा चालू होणार आहे. तर ते ई काउन्सिलिंगचा फॉर्म जे आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे. ई काउन्सिलिंग भरताना ती काळजी कशी घ्यायची आहे, यावर्षी काही नवीन ऑप्शन त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे तो आपण चेक करणार आहे. आणि त्यानंतर आपण बघूया की जे मुलांचं जे मेरिट लागणार आहे ते कोणत्या आधारावरती लागणार आहे. मुलांना फॉर्म भरताना जी कॅटेगरी आपली असणार आहे त्या कॅटेगरीला किती किती जागा ई काउन्सिलिंग मध्ये आपल्याला भरायच्या आहेत. आणि मग मुलांची जी ऑल इंडिया मेरिट लिस्ट आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. तर डिटेलमध्ये आपण आज गोष्टी पाहूया. तर पहिले बघूया की हा सैनिक स्कूलचा जो निकाल आहे तो आपल्याला सैनिक स्कूलच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करायचा आहे. त्यासाठी आपण सैनिक स्कूल 2024 जर आपण टाईप केलं तर आपल्याला ही वेबसाईट लवकर सापडू शकते. तर ऑल इंडिया सैनिक स्कूलचं जे नोटिफिकेशन आलं होतं ते नोटिफिकेशन याच्यावरती आहे, आपल्याला याच्यावर दिलेलं आहे त्यांनी की अशा प्रकारे या ठिकाणी